भगूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन यामध्ये कार्यालयाजवळील स्वच्छतागृहाचं बांधकाम करणे, देवळाली कॅम्प, लहवीत रेल्वे पूल रस्ता भगूर शहरातून करणे, दारणा घाट सुशोभीकरण करणे आणि स्मशानभूमी विकसित करणे, भगूर शहराच्या प्रवेश मार्गातील रेल्वे बोगद्यामध्ये साचत असलेल्या सांडपाण्याचा योग्य निचरा होण्याकरिता उपाययोजना करणे, भगूर नगर परिषदेच्या विविध विभागांतर्गत विकास कामांचं संकलन व अंदाजपत्रके तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक करणे, भगूर शहरामध्ये विविध ठिकाणी समाज मंदिर बांधकाम रस्त्यात करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, आठवडे बाजारातील स्वच्छतागृहाचं बांधकाम करणे, प्रभाग 8 मधील खळवाडी येथील रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे, नमो उद्यान विकसित करणे, सन 2026-27 मध्ये पाणीपुरवठा विभागाकरिता आलम ब्लिचिंग पावडर पुरवठा करण्यासाठी वार्षिक निविदा काढणे, असे विविध कामकाजासाठी विविध सेवा पुरविणे, कामाची वार्षिक निविदा मागविणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केट नवीन इमारतीचा जाहीर लिलाव प्रक्रिया राबविणे, 5 कोटींचा दारणा घाट बांधणे असे विषय मंजूर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, मुख्याधिकारी सचिन पटेल सह नगरसेवक दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, प्रसाद आडके, अजय वाहने, विशाल बलकवडे, शंकर करंजकर, फरीद शेख सह पालिका अभियंता सिद्धार्थ मुळे यांनी विशेषतः चर्चेत भाग घेतला. फक्त नगरसेविका जयश्री देशमुख गैरहजर होत्या. रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव, भगूर, नाशिक.